नमस्कार. मी सौ वैशाली विकास काकडे. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज रमा एकादशी आहे. अश्विन कृष्ण पक्षात येणारी ही तिथी, या एकादशीला रमा एकादशी असं का पडले? तर रमा एकादशी हे नाव रमा म्हणजेच देवी लक्ष्मी यांच्या नावावरून पडले आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णू यांनी रमा म्हणजेच देवी लक्ष्मीच्या मदतीने मुरा राक्षसाचा वध केला. मुरा राक्षसाने जेव्हा सर्व देवांना त्रास दिला होता, तेव्हा देवी लक्ष्मीने विष्णूच्या मदतीने त्याला हरविले. तेव्हा विष्णूने प्रसन्न होऊन लक्ष्मीला वरदान दिले की तिच्या नावाने या एकादशीला ओळखले जाईल. हिंदू धर्मामध्ये एकादशीचे खूप महत्त्व सांगितले आहे. 24 एकादशी प्रत्येक वर्षात येतात. अश्विन कृष्ण पक्ष एकादशीचे नाव रमा एकादशी आहे आणि ही एकादशी मोठ्या मोठ्या पापांचा नाश करणारी आहे. आर्थिक समृद्धीसाठी ही एकादशी आपल्याला करायची आहे. हे एकादशीचे व्रत देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी उपवास केल्याने आपल्याला सुख शांती आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते आणि वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. रमा एकादशीच्या दिवशी काय करायचे आहे आणि काय करायचे नाही हे आपण पाहूयात. रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. आता एकादशी म्हटलं की आपल्याला पांडुरंगसुद्धा आठवतो. जेव्हा आपल्याला एखादं व्रत करणं जमत नाही, तेव्हा आपण काय करायचं आहे? तर पांडुरंगाच्या देवळात जायचं आहे. विठ्ठल 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 हा जरी मंत्र तुम्ही जपला 108 वेळा, तर त्याचा अत्यंत उपयोग आहे आणि तो पुण्यकारक आहे, प्रभावशाली आहे. आरोग्याच्या दृष्टीने विठ्ठल हे नामस्मरण अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं ठरलं आहे. याला वैज्ञानिक आधारसुद्धा आहे. तर या एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मीची सुद्धा आपल्याला आराधना पूजा करायची आहे. या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. उपवास करायला जमला नाही, उपवासाचे पदार्थ खायचे आरोग्याच्या दृष्टीने एखाद्याला त्रास होतो, तर सात्विक भोजन करणं तरी आपल्या हातात आहे. धार्मिक मान्यतेनुसार रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि श्री लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी मनुष्याने काय करायचं आहे? तर भगवान विष्णूचा आवडता रंग पिवळा असे कपडे वस्त्र परिधान करायचे आहेत. मात्र एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन करायचं नाही आहे, कारण त्यामुळे दोष लागण्याची शक्यता असते. धान्य शेंगा खाणं टाळायचं आहे. या दिवशी उपवास कसा करायचा आहे? पाणी पिऊन करा, फळे खाऊन करा, दूध पिऊन असा उपवास करता येतो. याचे नियम काय आहेत माहिती आहे का आपल्याला? तर भगवान विष्णूंच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर एखादा तुपाचा दिवा लावायचा आहे. विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करायचे आहेत. एवढ्या धावपळीच्या ह्या जगामध्ये, रोजच्या रुटीनमध्ये धावपळीचं जे रुटीन असतं त्यात विष्णू सहस्त्रनाम म्हणायला बराच वेळ लागतो. तर आपण एक श्लोक विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकतो. आणि ह्या एकादशीचा उद्देश काय आहे आणि ही एकादशी का करायची? आता ही जी आधुनिक पिढी आहे, तर उपवास वगैरे त्यांना तर जमत नाहीच. परंतु एकादशी ही महिन्यातून 2दा येते. एक शुक्ल आणि कृष्ण पक्षातील एकादशी ही रमा एकादशी आहे. तर हा उपवास का करायचा आहे? भगवान विष्णूंना शरण जाण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे उपवास करा. उपवास केल्यानंतर काय होतं? इच्छांवर नियंत्रण आणि आध्यात्मिक प्रगती होते आणि समर्पण भाव निर्माण होतो.
हे व्रत पापांचा नाश करण्यासाठी आहे, हे हल्लीच्या पिढीला आपण पटवून दिलं पाहिजे. आणि उपवास केल्यानंतर त्याला शास्त्राचा आधार काय आहे, आपले पूर्वज जे होते, संत महात्मे जे होते, योगी होते, ते उपवास का करत असत, हे हल्लीच्या पिढीला समजावून सांगितलं पाहिजे. तर एकादशीचा उपवास का करायचा, अन्न का खायचं नाही, उपवासाचे पदार्थ का खायचे. हल्लीचे सगळेजण म्हणतात की उपवास केल्याने मला ॲसिडिटी होते. असं मुळीच नाही आहे. तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन बघा, फळे खा, आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते खा. तर उपवास केल्याने आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं, मुळात पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर मानवी शरीरामध्ये असणारे विषारी पदार्थ असतात ते बाहेर पडतात. दैवी आशीर्वादाच्या दिवशी म्हणजे या रमा एकादशीच्या दिवशी उपवास करणाऱ्या लोकांना विष्णूची कृपा प्राप्त होते आणि जीवनामध्ये समृद्धी आणि शांती येते. शरीर शुद्धी हा एकादशीचा मुख्य उद्देश आहे. देवाचं तर करायचं आहेच, पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ही एकादशी खूप महत्त्वाची आहे. या एकादशीमुळे काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया. आपल्या हातून न कळत जी पापकर्म घडलेली असतात आणि वाईट कर्म काही घडलेली असतात ती नष्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला सुख समृद्धी आणि धान्य मोक्ष मिळतो. श्री विष्णू आणि श्री लक्ष्मींचा आशीर्वाद मिळतो. असं या एकादशीचं महत्त्व आहे. जेव्हा एकादशी करतात, जी माणसं एकादशी करतात त्यांच्यामध्ये सात्विक प्रवृत्ती वाढीस लागते, त्यांची सगळी संकटे दूर होतात आणि वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा मधुरता निर्माण होते. धनधान्याची कमतरता भासत नाही. कारण हे विष्णू आपले पालन करता आहेत. त्यांची जेव्हा आपण पूजा करतो, आराधना करतो, तेव्हा नक्कीच ते आपल्याला सर्व गोष्टी आपोआप देतात. आपल्या आयुष्यातील सर्व बाधा दूर होतात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. या एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा पण महत्त्वाची मानली जाते. तुळशीची पूजा केल्याने काय होते, तर वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे दिवस येतात. पती पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम आणि माधुर्य टिकून राहते. आपण आध्यात्मिक लाभ तर बघितलाच. जेव्हा आपण विष्णूंचा जप करतो, नामस्मरण करतो, उपवास करतो, तेव्हा आध्यात्मिक आपली प्रगती होते. त्याचबरोबर हे नाव का पडलं हे पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला असं नाव का पडले, रमा एकादशी. रमा हे नाव कोणाचं आहे, तर देवी लक्ष्मीचं नाव आहे. त्यामुळे तिच्या संबंधित असलेल्या एका पौराणिक कथेमुळे हे नाव पडलं आहे. जिथे विष्णूने तिच्या भक्ती आणि सामर्थ्याने प्रभावित होऊन तिला हे नाव दिलं आहे आणि तिला एकादशी व्रत करणाऱ्यांना आशीर्वाद देण्याचे वरदान सुद्धा लक्ष्मीला श्री विष्णूंनी दिलं आहे. प्राचीन काळी विष्णूच्या शरीरातून एक तेजस्वी स्त्री शक्ती बाहेर आली आणि तिने मुरा राक्षसाचा नाश केला. त्या स्त्री शक्ती आणि सामर्थ्याने प्रभावित झाले विष्णुदेव आणि त्यांनी तिला रमा असे नाव दिले. त्यामुळं कृष्ण पक्षातील अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील या तिथीला रमा एकादशी असं म्हणायचं आहे. हे व्रत केल्याने सर्व पापे नष्ट होतात, मोक्ष मिळतो, हे सगळं खरं आहे. पण आता पूजा करण्याची पद्धत कशी आहे, काय करायचं, उपवास काय करायचा आहे. शेंगदाणे खायचे नाही आहेत, धान्य खायचं नाही आहे. सकाळ संध्याकाळ विष्णू आणि महालक्ष्मीची श्रीकृष्णाची पूजा करायची आहे. तुळशीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला मात्र आता रमा एकादशी आणि वसुबारस म्हणजे द्वादशी एकाच दिवशी येतात. तेव्हा सकाळी उपवास करायचा आणि संध्याकाळी
बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाऊन उपवास सोडायचा आहे. या रमा एकादशीची कथा मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी आपण जाणून घ्यायचं आहे की ही कथा श्रवण केल्याने सुद्धा अत्यंत पुण्यकारक अशी कथा आहे. आपली सगळी पाप नष्ट व्हायला या कथेचं श्रवण अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तर आता आपण कथा श्रवण करूया. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये रमा एकादशीच्या महात्म्याचे वर्णन केले आहे. एकदा युधिष्ठिर महाराजांनी विचारले, हे जनार्दन, अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव आणि महात्म्य काय आहे? या दिवशी कृपया मला सविस्तरपणे सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे नृपेंद्रा, सर्व पापनाशिनी अशा या एकादशीचं नाव रमा असे आहे. तर अनेक वर्षांपूर्वी मुचुकुंद नावाचा एक राजा होता. त्याची देवराज इंद्राशी चांगली मैत्री होती. वरुण, कुबेर, यमराज, अग्नी हे देखील त्यांचे चांगले मित्र होते. सर्व धार्मिक तत्वाचे पालन करीत तो आपल्या प्रजेवर राज्य करीत होता. कालांतराने राजाला एक कन्यारत्न झाले. तिचे नाव चंद्रभागा नदीवरून ठेवण्यात आले. पुढे तिचा विवाह चंद्रसेन राजाच्या मुलाशी म्हणजे शोभनशी झाला. एकदा शोभन आपल्या सासऱ्याच्या घरी आला. योगायोगाने त्या दिवशी एकादशी होती. चंद्रभागा अतिशय घाबरली आणि विचार करू लागली, हे देवा, आता काय होईल? माझे पती तर अतिशय अशक्त आहेत. त्यांना तर भूक सहन होणार नाही. माझे वडील तर खूप कडक आहेत. दशमीच्या दिवशी माझे वडील आपल्या सेवकांना पाठवून दवंडी पिटवतात की एकादशीला कुणीही खाऊ नये, पाणी प्यायचं सुद्धा नाही. शोभनने या नियमाविषयी ऐकले आणि तो आपल्या पत्नीस म्हणाला, हे प्रिये, आता मी काय करावे? माझा जीव वाचवण्यासाठी आणि राजाच्या आज्ञेचे उल्लंघन न करण्यासाठी मी काय करावे? चंद्रभागा म्हणाली, हे स्वामी, मनुष्यालाच काय तर हत्तींना, घोड्यांना आणि इतर प्राण्यांना देखील आज माझ्या वडिलांच्या राज्यात खायला दिले जात नाही. जर आपल्याला आज काही खायचे असेल तर तुम्हाला तुमच्या घरी परत जावे लागेल. त्यामुळे योग्य विचार करून योग्य तो निर्णय तुम्ही घ्यावा. आपल्या पत्नीचे बोलणे ऐकल्यानंतर शोभन म्हणाला, तू जे सांगितलेस ते खरे आहे, परंतु आज एकादशी व्रत करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या भाग्यात जे आहे ते निश्चितच होईल असा विचार करून शोभनने त्या दिवशी एकादशी व्रत केले. परंतु तहानेने आणि भुकेने तो व्याकुळ झाला. सूर्यास्ताच्या वेळी धर्मपरायण जीवात्मे आणि वैष्णव प्रसन्न झाले. भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये त्यांनी रात्र जागवली, जागरण झालं. परंतु भुकेमुळे शोभनने आपल्या शरीराचा त्याग केला. सूर्योदयापूर्वीच शोभनच्या शरीरावर मुचुकुंद राजाने शोभनच्या शरीरावर अंत्यसंस्कार केले. परंतु चंद्रभागेस सती जाऊ दिले नाही. पतीच्या श्राद्धानंतर ती आपल्या पित्याच्या घरी राहू लागली. त्यानंतर रमा एकादशीच्या पालनामुळे शोभन मंदार पर्वताच्या शिखरावर असणाऱ्या देवपुरी नामक राज्याचा राजा झाला. रत्नजडीत सुवर्णाचे खांब आणि अमूल्य हिरे माणक्यांनी सुशोभित असणाऱ्या राजवाड्यामध्ये तो राहू लागला. अनेक आभूषणांनी अलंकृत असलेला हा शोभन अनेक गंधर्व आणि अप्सरांद्वारे सेवित होता. एकदा मुचुकुंदपुरातील सोमशर्मा नावाचा ब्राह्मण तीर्थाटन करता करता अचानक एक दिवस देवपुरीमध्ये आला. शोभनला आपल्या राज्याचा जावई समजून तो त्याच्या जवळ गेला. ब्राह्मणाला पाहताच राजा आपल्या सिंहासनावरून उठला आणि हात जोडून ब्राह्मणासमोर उभा राहिला. त्यानंतर त्याने ब्राह्मणाचे
मुचुकुंद राजाचे तसेच मुचुकुंदपुरीतील सर्वांचे कुशल मंगल विचारले, आपल्या पत्नीचे कुशल मंगल विचारले. सर्वजण सुखाने आणि शांतीने राहत असल्याचे ब्राह्मणाने सांगितले. अतिशय आश्चर्याने ब्राह्मणाने राजाला विचारले, हे राजन, इतकी सुंदर नगरी मी कधीच पाहिली नाही. असे राज्य आपण कसे मिळवले, याविषयी कृपया आपण मला सांगावे. तेव्हा राजाने सांगितले, रमा एकादशीचे व्रत केल्यानेच हे अशाश्वत राज्य मला प्राप्त झाले आहे. हे राज्य कशा प्रकारे शाश्वत करावे, याविषयी कृपया आपण मला सांगावे. बहुतेक अश्रद्धेने मी या व्रताचे पालन केल्यानेच हे अशाश्वत राज्य मला मिळाले असावे. कृपया आपण हे सर्व चंद्रभागेस सांगावे, माझ्या पत्नीस सांगावे. मला वाटते केवळ तीच या राज्याला शाश्वत बनवू शकते. हे ऐकल्यानंतर तो ब्राह्मण मुचुकुंदपुरीमध्ये परत आला आणि चंद्रभागेस त्याने सर्व काही सांगितले. सर्व प्रसंग ऐकल्यानंतर चंद्रभागा म्हणाली, हे ब्राह्मण देव, आपण जे काही सांगता ते केवळ स्वप्न आहे असं मला वाटत आहे. ब्राह्मण म्हणाला, हे राजकन्ये, मी स्वतः तुझ्या पतीला देवपुरीमध्ये पाहिले आहे. त्याचे राज्य सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. त्याला शाश्वत बनविण्याची विनंती तुला तुझ्या पतीने केली आहे. चंद्रभागा म्हणाली, हे ब्राह्मण, मी तुझ्या पुण्याच्या प्रभावाने हे राज्य शाश्वत करीन. तुम्ही मला तिथे घेऊन जा. विलग झालेल्या दोघांना परत भेट घालून देणाऱ्यास मोठे पुण्य प्राप्त होते. त्यानंतर सोमशर्मा ब्राह्मणाने तिला मंदार पर्वतावरील वामदेवांच्या आश्रमात नेले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. वामदेवांनी सुंदर चंद्रभागेला वैदिक मंत्राची दीक्षा दिली आणि वामदेवांकडून प्राप्त झालेल्या मंत्राच्या प्रभावामुळे ही सुंदर वदना अशी चंद्रभागा आणि रमा एकादशीच्या पालनाने चंद्रभागेस दिव्य शरीर प्राप्त झाले. त्यानंतर ती आपल्या पतीसमोर गेली. आपल्या पतीला पाहिल्यानंतर पत्नीला पाहिल्यानंतर शोभनला अतिशय आनंद झाला आणि चंद्रभागेला सुद्धा अतिशय आनंद झाला. चंद्रभागा म्हणाली, कृपया माझे हिताचे 2 शब्द ऐका. वयाच्या 8व्या वर्षापासून मी एकादशी व्रताचे पालन करीत आहे. या व्रतपालनामुळे प्राप्त पुण्याच्या प्रभावामुळे प्रलयापर्यंत आपले राज्य शाश्वत आणि समृद्ध राहील. त्यानंतर ती आपल्या पतीसमवेत आनंदाने राहू लागली आणि रमा एकादशीच्या नावाने शोभनही आपल्या राज्यामध्ये आपल्या पत्नीसमवेत आनंदाने राहिला. त्यामुळे हे राजन, रमा एकादशी ही कामधेनू अथवा चिंतामणीप्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारी आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे राजन, अशा प्रकारे मी तुला एकादशीचे महत्त्व कथन केले आहे. कृष्ण पक्षातील असो किंवा शुक्ल पक्षातील असो, दोन्ही एकादशी व्रत पालन करणाऱ्याला मुक्ती मिळते, वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. जो कोणी एकादशीचे महात्म्य ऐकतो म्हणजे श्रवण करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि आनंदाने वैकुंठाला जातो. म्हणजे असं वरदान श्रीकृष्णानं दिलेलं आहे. आपणा सर्वांना या माहितीचा सर्वतोपरी लाभ होईल असं मला वाटतं. ही माहिती तुम्हा सर्व ओळखीच्या लोकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा. तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की एकादशीच्या या व्रताने आपल्याला आपल्या जीवनाचे कल्याण कसं करता येईल अशी ही व्रतकथा आहे. या व्रतकथेमध्ये एकश्लोकी विष्णू सहस्रनामाचे पाठ करावेत. तर आता मी एकश्लोकी विष्णू सहस्रनाम म्हणून दाखवते. नमोस्तवनंताय सहस्रमूर्तये
सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. आपण एक श्लोकी भागवताचा सुद्धा पाठ करू शकतो. 108 वेळा 101 श्लोकी भागवत म्हणू शकतो. हा आदो देवकी देव गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीसुतापालनं एतत् श्रीभागवत पुराण कथितं श्रीकृष्णलीलामृतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.